हॅलो मैत्रिणींनो, आज आपण आंबट चुकाची भाजी करतोय. आंबट चुकाचं पिठलं, हे पिठलं खूप छान लागतं, आंबट चिंबट. तर आपण ही रेसिपी करतोय आता. हा आंबट चुका आहे, त्याला धुवून घेतला, कापून घेतला असा बारीक. आणि आता कांदे कापले आहेत, तेल तापायला ठेवलं तर जिरं टाकलं, कांदे लाल होत आहेत आता. खूप छान लागते आंबट चुकाचं पिठलं. आंबट लागते ती भाजी, त्याच्यामुळे त्या पिठला खूप चव येते. त्याच्या उघरटपणा सर्व चाललं जातं. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: हे चटणी, हे मसाला, हळद, हे डाळीचं पीठ, आपलं चणा डाळ राहते त्याचं पीठ. मैत्रिणींनो, माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. आपल्या सर्व या खानदेशी रेसिपी आहेत, शुद्ध एकदम नवनवीन. सर्व रेसिपी वेगळ्या वेगळ्या दाखवते मी, घरगुतीच दाखवते, चांगल्या छान छान. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आता आपण चटणी टाकू. कांदे लाल झाले आपले. हळद, मीठ टाकू आपण स्वादनुसार. आपल्याला आंबट चुकाची भाजी आता इथे टाकून द्यायची. थोडी शिजू द्यायची तिला 5-1 मिनटं. झाकण द्यायचं, मग पिठलं करायचं. हे पत्तीचा आता कलर बदलला, शिजली ते. आता पीठ टाकू आपण. पिठला असं मोडून घेतलं मी. कोथिंबीर टाकू आपण थोडी.
सर्व आपल्या रानभाज्या आहेत. आंबट चुक्का, तांदूळाची भाजी, किल्लू म्हणतात ते, किल्लू पण खातात. खूप छान लागते ते किल्लूंची भाजी पण. आता थोडं 5 मिनिटासाठी आपण झाकून देऊ. आणि 5 झालं आपलं पिठलं तयार. खूपच छान, खूप आंबट शंबट एकदम स्वादिष्ट लागतं. हे पिठलं करून बघा ही रेसिपी. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त फॉलो करा. थँक्यू मैत्रिणींनो.